भाजप नेते किरीट सोमय्या हे आज महापालिकेच्या सभागृहात नेत्यांच्या आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या भेटीसाठी आले आहेत. काय नेमकं धोरण आहे आजच्या या सगळ्यांच्या भेटीसाठी? एक षडयंत्र ज्याला म्हणतो हे महाराष्ट्रात दिसत आहे. SIR आता सुरू होत आहेत. तर या SIR मध्ये मतदार बनण्यासाठी बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात बोगस जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहे आणि त्याचा आधार मतदार यादीत त्यांची नावं नोंदवायची. आज पुणे महापालिकेत महापौर, आमचे भाजप अध्यक्ष, गटनेता आणि सगळ्या अधिकाऱ्यांची व्यवस्थित बैठक झाली. त्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. कुठे कुठे कशा पद्धतीने बोगस जन्म प्रमाणपत्र मिळू शकतात, मिळवले असेल, एका महिन्यात ते आता स्टडी करणार आणि कारवाई करणार. आमचा महाराष्ट्रात संकल्प आहे. माझ्या माहितीप्रमाणे जसं पश्चिम बंगालमध्ये 64 लाख SIR मध्ये संशयित मतदार सापडले, बिहारमध्ये 57 लाख सापडले, महाराष्ट्रात 50 लाखहून अधिक असे संशयित मतदार यादीत आहे. आता आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेत तुमची सत्ता आली आहे, तुमच्या महापौर आहेत, यांना काही सूचना दिल्या आहेत सगळं संपूर्ण पुणे शहरासाठी? त्याचसाठी आजची बैठक होती. महापौर असो, अध्यक्ष असो, गटनेता असो आणि अधिकारी त्यांनी आज पूर्ण व्यवस्थित विषय समजून घेतला आहेत. कुठे कुठे त्रुटी आहेत आणि त्यांनी कबूल केलं आहेत की एका महिन्याचा आत आम्ही पुण्यात जे गेले 2-4 वर्षात जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्याची स्क्रुटिनी करून आता सगळ्यांच्या विरोधात कारवाई होणार. शहरात अनेक विकास कामं अडकली आहेत, जी रखडली आहेत, त्याची जबाबदारी देखील आता भाजपवर आहे. त्या संदर्भात काही चर्चा झाली? आज मुख्यत्वे आदरणीय किरीटजी आले होते. हे जन्म मृत्यू जे प्रमाणपत्र आपण देतो त्यात डिले जन्म प्रमाणपत्र आणि डिले मृत्यू प्रमाणपत्र यात होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात जे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज जवळपास खूप मोठ्या प्रमाणात काही लाखात हे सगळे जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. रद्द करणं ही शेवटची प्रक्रिया आहे, पण ते का झाले आणि ते होऊ नयेत यासाठी आज माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज इथं महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांची, पोलीस अधिकाऱ्यांची, क्रीडींच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि त्यांना जी काही धोके आहेत, जी काही एक मोडस असतो काम करण्याचा, फसवायचा, की कशा या पद्धतीने नाव चेंज म्हणून येतं आणि गणेशचं वेगळं नाव होतं, त्यातलं मधलं नाव बदललं जातं, शेवटचं नाव बदललं जातं आणि डिले प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र करायचा काय पॅटर्न आहे तो समजून सांगितला आणि त्या प्रमाणात आता आम्ही काळजी यापुढे महानगरपालिकेने घ्यावी आणि हा सगळा डेटा हा सेंट्रल म्हणजे जो आता काय केंद्र सरकारने जो आदेश पारित केला आहे त्या सगळ्या सिस्टीमवर ऑनलाईन करण्याच्या सूचना आज माननीय महापौरांनी दिल्या आहेत आणि पुढच्या महिन्याभरात हा सगळा अहवाल माननीय महापौरांना प्राप्त होईल. हे तर डेटा वाईज दिसत आहे, पण असे अनधिकृत जे बांगलादेशी आहे ते घुसखोर पुण्यात चालूच आहे. म्हणजे इकडे असू देत किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असू देत. मागच्या वेळेस पिंपरी चिंचवडची बातमी होती, अनेक घुसखोर आले, त्यांनी षडयंत्र रचल्याची बातमी होती. त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे? त्या संदर्भात काही पोलिसांना देखील सूचना दिल्या तुम्ही? देवेंद्र फडणवीस सरकार या संबंधात एक SOP तयार करीत आहेत. वेगवेगळ्या 13 डिपार्टमेंटला आदेश दिले गेले आहेत की जे बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर जे मजदूर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहेत, फेरीवाले आहेत, यांच्या विरोधात आता अधिवेशन संपल्यावर कडक कारवाई सुरू होणार आहे. कामगार मंत्र्यांनी घोषित केलं आहे, सगळ्या लेबर कमिशनर, कामगार आयुक्तांना सूचना गेल्या आहेत की जो कोणी लेबर आला असेल त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंट चेक करायचे. म्हणून हा बांगलादेशी येताना कसं थांबवायचं त्याचा पण ऍक्शन प्लॅन तयार झाला आहे. घुसखोरांना काही इशारा? उचलून बांगलादेश परत पाठवायचा. बांगलादेशींच्या विरोधी जी मोहीम आहे भाजपची ती सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा आज पुणे महानगरपालिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.